नमस्कार मित्रांनो, डिजिटल हब या चॅनलवर स्वागत आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत लाडका भाऊ योजनेचा फॉर्म कसा भरला जाईल। त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। स्वयं ही लिंक आहे। ओपन करताच नोंदणी या पेजवर जायचं आहे। इथे तुम्हाला तुमचं पहिलं नाव, त्याच्यानंतर आडनाव टाकायचं आहे आणि तुमचं आडनाव आहे का आधार कार्डवर तर त्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे। तसंच मिडल नेम टाकायचं आहे आणि तुमचं मधातलं नाव म्हणजे वडिलांचं नाव आधार कार्डवर आहे का तर चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे, लिंग टाकायचं आहे, जेंडर, त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे आणि जतन यावर क्लिक करायचं आहे। मग तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार। OTP टाकून सबमिट करा। तुम्हाला तुमचा ID पासवर्ड तुमच्या मोबाईलवर येणार किंवा तुम्ही ID लॉग इन तुमच्या आधार नंबरनी करू शकता। त्याच्यानंतर OTP टाकल्यानंतर तुम्हाला पासवर्ड पण सेट करावा लागतो तुमचा। इथे आता ID पासवर्ड टाकून मी आता ID लॉग इन करणार। त्यानंतर पेज ओपन होईल। इथे मला वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, कामाचा अनुभव आणि इतर तपशील हे दिसेल आणि वरती माझा मोबाईल नंबर आणि माझे नाव दिसेल। तर आता मी वैयक्तिक माहितीमध्ये जाणार आणि आपली डिटेल्स चेक करणार। नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख या सगळ्या डिटेल चेक करणार। जर मला वाटत आहे त्यात काही सुधारणा करायची आहे तर इथे जे प्रोफाईल म्हणून चिन्ह दिसत आहे संपादित त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यावर सगळी माहिती तुमची एडिट होणार आणि तुम्हाला जे माहिती अजून रिफिल करायची आहे त्यात ते तुम्ही करू शकता। तर अशा प्रकारे इथे सगळं तुमचं डिटेल दिसेल आणि त्या प्रकारे तुम्हाला हे सगळं डिटेल त्यानंतर शैक्षणिक माहितीमध्ये यावर शैक्षणिक माहितीमध्ये तुम्ही काय शिकले आहात, कोणती स्ट्रीम होती, कोणता विभाग होता आणि पात्रता स्थिती काय होती, कोणतं माध्यम होतं हे सगळं ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि जोडा यावर क्लिक करायचं आहे। तर जितकं जे एज्युकेशन तुम्हाला यात ॲड करायचं आहे तुम्ही ते एज्युकेशन माहिती प्रॉपर फिलअप करायची आहे आणि जोडा यावर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे। त्याच्यानंतर आपण तिसऱ्याच्यावर येऊ। वर्क एक्सपिरियन्स, तुम्हाला कुठे काम केल्याचा किती अनुभव आहे ते यात कळणार आहे। तर कामाच्या अनुभवाच्या ठिकाणी तुम्ही कुठे काम केलं अनुभव जोडा। तर तुम्ही कोणतं पद होतं, त्याच्यानंतर ते संस्था कोणती होती, तिथला पत्ता काय आहे, मग स्थान कुठलं आहे, मग केव्हापासून तर कधीपर्यंत केलं, मग क्षेत्र, हे सगळं डिटेल भरायची आहे आणि जतन करा यावर क्लिक करायचं आहे। तर तुमचा जो वर्क एक्सपिरियन्स राहील तो यात ॲड होईल। जर तुम्हाला कामाचा अनुभव नसेल तर तुम्ही हे कोणतीही माहिती फिलअप नको करा आणि जर असेल तर माहिती ज्या बॉक्सवर रेड टिक आहे, रेड स्टार असतो ज्या शब्दांसमोर, ते माहिती भरणं अनिवार्य असते। त्यानंतर आपण बघणार आता फोर्थ आणि लास्ट यावर येणार आता आपण, ते म्हणजे इतर तपशील। तर इतर तपशीलमध्ये तुम्हाला मराठी भाषा, हिंदी भाषा, इंग्लिश भाषा वाचता लिहिता सांगता येते का, तर जसं मला मराठी वाचता लिहिता आणि सांगता येते आणि मग ते तुम्हाला फ्लुएंटली येते का की मॉडरेट येते की पुअर येते, कमी प्रमाणात येते, तुम्हाला फ्लुएंट येते। अशा प्रकारे सेम तुम्हाला हिंदीचं पण टाकायचं आहे आणि इंग्लिशचं पण टाकायचं आहे।
त्याच्यानंतर तुम्ही कापड गिरणी कामगार किंवा अवलंबित आहात का? असाल तर यस करा, नसाल तर नो करा. तुम्ही BPL म्हणजे दारिद्र्य रेषेखालील आहात का? असाल तर यस करा, नसाल तर नो करा. त्यानंतर प्रकल्पस्थ आहात का? असाल तर यस करा, नसाल तर नो करा. भूकंपग्रस्त आहात का? असाल तर यस करा, नसाल तर नो करा. महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? तर इथे यस करायचं आहे. मग शारीरिक विशेषता. ज्या तुम्ही कॅटेगरीमध्ये मोहत असाल त्या क्वेश्चनला तुम्ही यस करा आणि ज्यात मोहत नसाल त्याला नो करा. मग तुम्ही अपंग आहात का? असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर पार्श्वभूमी वर्ग. नंतर तुम्ही माजी सैनिक आहात का? असाल तर यस करा, नसाल तर नो करा. खेळाडू आहात का? असाल तर यस करा, नसाल तर नो करा. त्याच्यानंतर तुमची बँक डिटेल टाकायचं आहे, तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आहे, बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे आणि तुम्हाला त्यात तुमच्या बँकेचं अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि ब्रांच कोड टाकायचा आहे जो तुम्हाला पासबुकवर समोर दिसेल जिथे तुमची फोटो लागलेली असते. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची डोमासेल अपलोड करायची आहे की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात म्हणून आणि तुमची एज्युकेशनची सर्टिफिकेट अपलोड करायची आहे आणि हा डाटा तुम्हाला जतन करायचा आहे. जतन केल्यानंतर जेव्हा तुम्ही वरती बघाल तेव्हा तिथे तुम्हाला चेंज प्रोफाईल अपडेट हा ऑप्शन दिसते. तिथे क्लिक करून तुम्ही तुमची प्रोफाईल अपडेट करू शकता आणि इथे जे प्रोफाईलसारखं चिन्ह दिसत आहे संपादित करावर क्लिक करा तर तुमच्या समोर तुमचा कार्ड, जॉब कार्ड ज्याला म्हणतात तो रेडी होऊन येईल. अशा प्रकारे तुम्हाला लाडका भाऊ योजनेत नोंदणी करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.